नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करंट अफेअर MPSC या यूट्यूब चॅनलवरती. तर मागच्या पार्टमध्ये जे काही आपण 15 क्वेश्चन बघितले होते त्याच दृष्टिकोनातून आपण आज पार्ट सेकंड घेऊन आलो आहोत. तर या ठिकाणी आपण बघूयात 15 क्वेश्चन. प्रश्न पहिला बघा, भारतातील पहिली AI शाळा कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कूल इन इंडिया. तर या ठिकाणी केरळ या राज्याने ही शाळा सुरू केली आहे. त्याचबरोबर केरळ मधील शांतिनिकेतन विद्याभवन तिरुवनंतपुरम या ठिकाणी ही शाळा सुरू करण्यात आली आहे. आणि 8वी ते 12वी पर्यंतचे जे क्लास किंवा वर्ग असतील या वर्गांसाठी ही AI शाळा सुरू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. त्याचबरोबर भारतातील पहिली AI शिक्षिका जर बघितली तर इरिस ही पहिली भारतातील AI शिक्षिका आहे. आणि डीडी किसान या चॅनलवरती जी AI अँकरिंग करत असते ती क्रिश व भूमी ह्या ज्या दोन अँकर आहेत त्या AI अँकर डीडी किसान या चॅनलवरती अँकरिंग करत असतात. नेक्स्ट बघूयात सेकंड क्वेश्चन, G20 बद्दल योग्य विधान ओळखायचे आहे. पहिले स्टेटमेंट बघा, सप्टेंबर 2023 मध्ये या गटात आफ्रिकन युनियन हा प्रादेशिक गट सामील झाला. सेकंड स्टेटमेंट, युरोपियन युनियन नंतर G20 मध्ये समाविष्ट होणारा आफ्रिकन युनियन दुसरा प्रादेशिक गट आहे. तर या ठिकाणी अ आणि ब हे दोन्ही जे स्टेटमेंट दिलेले आहे ते बरोबर आहेत. तर आफ्रिकन युनियन हा 55वा देश आहे आणि याची जी थीम होती ती वासुदेव कुटुंबकम 2023 ची जी थीम होती ती वासुदेव कुटुंबकम ही आहे. त्याचबरोबर G20 चे रूपांतर आता G21 मध्ये होणार आहे. ओके. आणि 2023 ला G20 चे अध्यक्षपद हे भारताकडे होते आणि शेर्पा अमिताभ कांत हे त्याचे अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन तिसरा बघा, या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्याने घोल माशाला म्हणजे प्रोटोनिबिया डायकॅन्थसला राज्य मत्स्य प्राण्याचा दर्जा दिला आहे? तर या ठिकाणी गुजरात या राज्याने या माशाला राज्य मत्स्य प्राण्याचा दर्जा दिला आहे. तर या ठिकाणी बघा, घोल मासा हा सोनेरी तपकिरी रंगाचा मासा आहे आणि याचा उपयोग बियर तसेच वाईन निर्मितीसाठी होत असतो आणि याची लांबी 1.5 मीटर म्हणजे 1.5 मीटर पर्यंत याची लांबी असते, लेंथ आहे. त्याचबरोबर जे गुजरातचे CM आहेत भूपेंद्र पटेल यांनी याची घोषणा केली होती की घोल माशाला राज्य मत्स्य प्राण्याचा दर्जा दिला, अशी घोषणा जे काही गुजरातचे CM आहे, चीफ मिनिस्टर आहे भूपेंद्र पटेल यांनी केली होती. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा जो राज्य मासा आहे त्याला सिल्वर पॉपलेट जे आहे, जो मासा आहे सिल्वर पॉपलेट हा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून ओळखला जातो. ओके. नेक्स्ट बघूयात. चौथा क्वेश्चन बघा, देशातील पहिली सोलर रूफ सायकलिंग ट्रॅक उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे? तर या ठिकाणी बघा, याचे जे उद्घाटन आहे ते हैदराबाद या शहरामध्ये झाले आहे आणि याचे जे नाव आहे मित्रांनो ते हेल्थ वे याला ते नाव दिलेलं आहे आणि याची लांबी 23 किलोमीटर पर्यंतचा हा सायकलिंग ट्रॅक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. भारतीय सैन्यात सुभेदार पदावर असणारी पहिली महिला कोण बनली आहे? तर या ठिकाणी प्रीती रजक ही जी आहे ही भारतीय सुभेदार पदावर असणारी पहिली महिला बनली आहे. तर प्रीती रजक ही 2022 मध्ये सैन्यात होती. सैन्यात हवालदार या पदावर निवड झाली होती. त्याचबरोबर ही नेमबाज प्लेयर आहे आणि 1900 आशियाई स्पर्धेत रौप्य पदक म्हणजे याने ब्रॉन्झ मेडल हे 1900 आशियाई स्पर्धेत मिळवलं होतं. आता सुभेदार या पदावरती त्यांची निवड झाली आहे. नेक्स्ट बघूयात. ऐतिहासिक आघातांना गद्य स्वरूपातील काव्यातून मांडणाऱ्या हान कांग यांना 2024 मधला साहित्याकरिता नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्कार मिळाला त्यावेळी त्या डॅश डॅश या देशाच्या रहिवासी होत्या. तर या दक्षिण कोरिया या देशाच्या रहिवासी होत्या. आणि 2024 मध्ये हाँगकाँग जगातील 18व्या व आशियातील पहिल्या अशा महिला आहेत की त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. आणि 2016 मध्ये मॅन बुकर इंटरनॅशनल द व्हेजिटेरियन या बुकसाठी त्यांना मॅन बुकर इंटरनॅशनल हा पुरस्कार दिला गेला होता. त्याचबरोबर जे नोबेलमधील पुरस्कार आहे मित्रांनो, जसे की नोबेलमधील साहित्याचा जो पुरस्कार आहे 2023 ला तो जॉन फॉर्से यांना दिला गेला होता. त्याचबरोबर जो शांततेतील पुरस्कार आहे सर्वांनाच माहिती आहे नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेला आहे, ज्या की इराण या देशाचे आहे. आणि अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा क्लॉडिया गॉल्डिन यांना दिला गेला आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. 7वा क्वेश्चन, आपल्याला युद्ध सराव आणि सहभागी देश दिलेले आहेत. या ठिकाणी बघा, समुद्र लक्ष्मण आपल्याला माहित आहे की भारत आणि मलेशिया सोबत आपण हा युद्ध सराव पार पाडला आहे.
त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की खंजर हा भारत आणि किर्गिस्तान या देशासोबत आपण हा जो युद्ध सराव आहे हा पार पाडलेला आहे. आणि काझिनचा विचार जर केला तर या ठिकाणी काझिन आपण कझाकिस्तान सोबत आपण लक्षात ठेवू शकतो. आणि वज्रप्रहारचा विचार केला तर आपण अमेरिकेसोबत हा युद्ध सराव पार केलेला आहे किंवा पार पाडलेला आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर सेकंड हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. भारताने इतर देशासोबत केलेले काही युद्ध सराव बघूयात मित्रांनो. अमेरिका, वज्रप्रहार, तर्कश, कोप इंडिया आणि टायगर ट्रायम्फ. मलेशिया सोबत समुद्र लक्ष्मण, उदार शक्ती, हरिभाऊ शक्ती. युएई सोबत वरुण, गरुड, डेझर्ट नाईट आणि शक्ती. हे जे आहे हे युएई सोबत आपण पार पाडलेले आहेत. त्याचबरोबर फ्रान्स सोबत डेझर्ट नाईट आपण फ्रान्स सोबत आणि युएई सोबत या दोघांसोबत आपण हा युद्ध सराव पार पाडलेला आहे. आणि इंडोनेशिया सोबत गरुड शक्ती इंडोनेशिया सोबत आणि युएई सोबत आपण गरुड आणि शक्ती हे दोन वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर कझाकिस्तान, काझिन. ओके, नेक्स्ट बघूयात. 8वा प्रश्न बघा मित्रांनो. 2023 मध्ये जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर किंवा वेगवान महासंगणक कोणता ठरला आहे? द वर्ल्ड फास्टेस्ट सुपर कम्प्युटर इन 2023. तर मित्रांनो फ्रंटियर अमेरिका हे जे संगणक आहे, महासंगणक आहे, हे जगातील सर्वात वेगवान संगणक ठरलं आहे. त्याचबरोबर एरावत जगातील 55व्या नंबरवरती भारतातील एरावत हा संगणक येतो. बघा मित्रांनो, नेक्स्ट बघूयात. 9वा क्वेश्चन. अयोग्य नसलेले म्हणजे या ठिकाणी योग्य असलेले विधान या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे. तर जागतिक मातृभाषा पुरस्काराने डॉक्टर महेंद्र मिश्रा यांना सन्मानित करण्यात आले आणि नॉइम ई बोरलॉग पुरस्काराने स्वामी नायक यांना सन्मानित करण्यात आले. तर या ठिकाणी मित्रांनो दोन्ही अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके, नेक्स्ट बघूयात. या ठिकाणी बघा 10वा क्वेश्चन. अयोग्य विधान ओळखायचे आहे. या ठिकाणी स्टेटमेंट अ बघा. 16वा वित्त आयोग 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी स्थापन करण्यात आला, बरोबर आहे. त्याचबरोबर स्टेटमेंट बी. वित्त आयोगाची स्थापना कलम 280 नुसार दर 5 वर्षांनी पंतप्रधान करतात. तर याची स्थापना पंतप्रधान नाही करत, तर याची स्थापना राष्ट्रपती करतात. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे फक्त बी हे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. त्याचबरोबर अध्यक्ष बघा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया हे आहेत. तर 16व्या वित्त आयोगाचे सचिव ऋत्विक रंजन पांडे हे आहेत. आणि वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती दर 5 वर्षांनी 280 या कलमानुसार करत असतात. नेक्स्ट बघूयात. सुप्रीम कोर्टाने आपले कामकाज पद्धती सुरू असलेल्या सुनावण्या व कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते मासिक वृत्तपत्र सुरू केले आहे? तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सुप्रीम कोर्ट क्रॉनिकल हे जे वृत्तपत्र आहे हे सुरू केलं आहे. नेक्स्ट बघूयात. क्वेश्चन 12वा बघा. भारतातील पहिला हायस्पीड रेल्वे टेस्टिंग ट्रॅक कुठे उभारण्यात आला आहे? तर जोधपूर, राजस्थानमध्ये जोधपूर या ठिकाणी हा ट्रॅक उभारण्यात आला आहे. तर सुमारे 60 किलोमीटर लांबीचा हा ट्रॅक असणार आहे आणि 2025 पर्यंत ह्या ट्रॅकचे काम पूर्ण होणार आहे. आणि 230 किलोमीटर पर हवर वेगाने ट्रेनची चाचणी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर इंदोर या ठिकाणी आशियातील सर्वात लांब हायस्पीड ऑटोमोटिव्ह 4 व्हीलर हा ट्रॅक या ठिकाणी उभारण्यात आला आहे. ऑटोमोटिव्ह 4 व्हीलर ट्रॅक. ओके, नेक्स्ट बघूयात. सप्टेंबर 2023 मध्ये देशातील पहिले सामाजिक प्रभाव बॉन्ड, सोशल इम्पॅक्ट बॉन्ड स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करणारी संस्था कोणती आहे? तर या ठिकाणी नाबार्ड ही संस्था आहे. बघूयात. नाबार्ड ही शेती संदर्भात काम करणारी शिखर संस्था आहे. कमी उत्पन्न गट, बेरोजगारी, असुरक्षितता गट यांच्यासाठी या सोशल इम्पॅक्ट बॉन्डच्या माध्यमातून पैसा उपलब्ध करून देणार आहेत. त्याचबरोबर 5 वर्षासाठी 7.63% दराने 1000 कोटी उभारले जाणार. यात आरोग्य, शिक्षण, परवडणारी घरे, दारिद्र्य निर्मूलन आणि पर्यावरणीय स्थिरता या सर्व गोष्टींचा विचार केला जाणार आहे. नेक्स्ट बघूयात. नुकतेच ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जित होण्यावर मर्यादा निश्चित करण्यासाठी डॅश डॅश देशाने पहिला हवामान बदल कायदा पास केला आहे. तर या ठिकाणी दक्षिण आफ्रिका या देशाने हा जो कायदा आहे हवामान बदल कायदा हा पास केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेमधील म्हणजे दगडी कोळसा उत्खनन मोठ्या प्रमाणात होतो, त्यापासून ऊर्जा तयार करतात व प्रदूषण आणि तापमानात वाढ होते. म्हणून ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जित होण्यावर मर्यादा किंवा निश्चित करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने हा पहिला हवामान बदल कायदा पास केला आहे. एवढं लक्षात ठेवा.
जगातील 8वे आश्चर्य म्हणून घोषित झालेले अंगकोर वाट मंदिर कोणत्या देशात आहे? असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी. तर हे जे मंदिर आहे मित्रांनो, हे कंबोडिया या देशामध्ये आहे. आणि 12व्या शतकात राजा सूर्यवर्मन दुसरा याने 400 एकर क्षेत्रात हे मंदिर स्थापन केले होते. या मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून सुद्धा घोषित केले आहे. तर हे जे मंदिर आहे मित्रांनो, कंबोडिया, जे की जगातील 8वे आश्चर्य म्हणून घोषित झाले आहे, अंगकोर वाट मंदिराचे, ते कंबोडिया या देशामध्ये आहे. एवढं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे काही 15 प्रश्न बघितले करंट अफेअर रिलेटेड, ते तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.